हे गाईस कसे आहेत तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आता इंट्रो मी आता नंतर शूट करतो, पण मी हे व्हिडिओज पहिले शूट केलेत. हे इंट्रो शूट करायला माझ्याकडे टाईम नाही, म्हणजे एकदम फटाफट निघालो घाईमध्ये आणि मग त्याच्यामध्ये मला शूट करायला नाही भेटलं आणि मग मी शूट नाही केलं. मग आता इथे येऊन सगळे शूट वगैरे केलं, त्याला टाईम भेटलं तर मग मी इंट्रो शूट करतो. आता ते पहिलं तुम्ही बघा की याचं पहिलं म्हणजे काय काय झालं चांगल्या चांगल्या गोष्टी. हे बघा, हे लोक पब्लिक येते. पैठणच्या डॅमला जाऊया, तिकडचा व्ह्यू बघूया. आणि तुम्हाला मी काल रात्री तिथे पेरूच्या फार्मवरती गेलेलो ते दाखवल. ते म्हणजे ते मी काल थोडासा रेकॉर्ड केला, पण ते टाकलं नाही तर ते आम्ही आले पैठणच्या डॅमला आलो. अरे तेच मला थोडस हे होतं रे. जोरात आवाज आहे, म्हणजे हे काय असं काय गरज नाही आपल्याला एवढं असं जोरात जोरात बोलायची काय गरज नाही. क्वालिटी स्पीक्स क्वांटिटी. ए काय आलं? पाणी पाहिजे, चल ना पिऊया. घेऊया, चल ना पाणी. काय झालं मग? काय झालं? आपली बॉटल कुठे गेली? येत आम्ही पैसे ठेव. तर आम्ही चाललो सगळेजण. अरे तांबे कोण पाणी घेऊ द्या का? अरे रे, या ठिकाणी डॅम आता बंद झालाय. फॅन्सी बघू, ट्राय करतोय आता काका. कोणच नाही बघा ना, रिक्वेस्ट केल्यानंतर आम्हाला जाऊन दिलं परत. आम्हाला जाऊ परत म्हणजे एकदा राहून दिले. आता बघू. टायमाला नाही लाईट असली की मग क्वालिटी खराब होती. तुम्हाला आता दाखवतो मी कसं दिसतं. एकदम तोड व्ह्यू आहे. आयुष्यात असं म्हणजे खूप चांगलं वाटतं असं जेव्हा आपल्या इथं मुंबईमध्ये या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये असं सगळं चांगली जागा बघायला भेटते. खूप चांगलं वाटतं. जसं हे नाही बोलत मी काय, पब्लिक बोलत काय बोलत हा, म्हणजे तो व्ह्यूच एवढा भारी आहे की खूप चांगलं वाटतं असं बघायला वगैरे. असं आहे, असं आपलं प्लॅनिंग आहे खूप लवकरच जे आहे सगळ्यात टीव्हीवर करायची. पण आता जसं जसं जमतंय तसं जसं करू. बघू काय बोलतो. आज फक्त हे बघतोय, आता पूर्ण जग बघायचं बाकी आहे ना. पूर्ण जग बघायचं बाकी आहे की नाही? बघू की नाही एक दिवस? होय नक्की. काय आपण एक दिवशी सगळं बघूया. काय व्ह्यू आहे, काय बोलतो, कसं वाटतंय? एकदम बरं वाटतंय थंड थंड या ठिकाणी. मस्त वाटतं पीस.
कुठं मला सांगा. कोणच नाही इकडे. दादा मी व्हिडिओ चालू केली का त्यांचे पहिले दादा आंटी को शिवाली और त्याने पण मारलं. असं करायचं कचकच कांदा करताना असं कचकच कांदा असं गोल फिरा राईट साइडने राईट साइडने ए गायब. राईट साइडने त्या साइडला फिरा असं असं अशी आहे ना लाईनी द्या. अरे काय उलटे फिरणार आहेत. 1 2 3 कोण कोणतं मागे तुमच्यासाठी स्पेशल थोडं तरी पाठीमागच्या तिकडून जावा. आलो एका देवळात. हे कुठला देऊळ आहे भाऊ? हे पैठणचा नाथ महाराज. पैठणचा नाथ महाराज. नाथ महाराज. हा या या या. आणि इथे समोर लग्न चालू आहे. लग्नाला डेकोरेशन म्हणजे असं नाही, डेकोरेशन मस्त केलं. मंदिरामध्ये पण जाऊया चला. चालले आतमध्ये. गोदावरी नदी हिला गोदावरी नदी म्हणते. गोदावरी नदी. पाणी घेऊन यायचं का मग? कशात बॉटल मध्ये. बट हे भरतं कसं मग? बॉटल मध्ये परत एकदा सगळं सांग. परत एकदा सगळं सांग. याला ब्लॉक काय. हा ब्लॉक. अरे इन्फॉर्मेशन आहे ना भाऊ. होईल ना इन्फॉर्मेशन. तुझं काय एवढा तू आलेलास वगैरे तुझा फायदा सांग. फायदा म्हणजे काय म्हणजे सांग. नाथ महाराजांनी संबंध घेतले. हा गोदावरी नदीमध्ये त्यांनी समाधी घेतली. त्याच्यामध्ये समाधी त्याच्यामध्ये 3 समाधी केलेली या मंदिरामध्ये. आणि आता नदीच पातळी मोठं केल्यामुळे काय पाणी जात नाही. पाणी तिथपर्यंत ते बरं
खूप पब्लिकला इतरची स्टोरी नाही माहिती, काय होतं काय नाही, मला पण नव्हतं माहिती. तर माझ्या भावाने मला सांगितलं तर इतरचं सगळं काय झालेलं वगैरे इकडे. पहिले हे कसं इथे पहिली टाइम आलेलं आहे. ते तो डॅम एक आणि हे एक जैन मंदिर एक असं पहिली टाइम आलेलं आहे. तेव्हा मला माहिती नव्हतं, माझ्या भावाने मला सगळं सांगितलं. मम्मी कसं वाटतंय मग आता जर आलो असतो तर इथं पूर्ण दुकानं बिकान लागली. हा मम्मी कसं वाटतंय? छान वाटते, मस्त पैकी, डॅम वरती वगैरे जाऊन एकदम मस्त वाटते. भाऊ कसं वाटतंय? एकदम मस्त. प्रसन्न झाल्यासारखं वाटते. शिव कसं वाटतंय? खूप छान. बघ काय बोलायचं? हाय, तुम्ही दिसत नाही. हाय. आई उठ. नको. चल चल. तू मामा तिकडे गेले पाया पडायसाठी. मी कशी व्हिडिओ काढली माहिती, असं इथून चालत जाऊन 2 घंटा तुला काढायची कशी. सगळेजण अरे कसं वाटलं मग आता? कसं वाटलं त्या डॅम मध्ये जाऊन? डॅम असंच आपल्याला ऑलमोस्ट सगळं पूर्ण जेवढं आहे तेवढं सगळीकडे फिरायचं. मजा असते एक ठिकाणी बसून मजा असते. आपण पुढे पुढे अजून करू सॉरी ट्रॅव्हल ब्लॉग्स करू. सगळे मध्ये लवकरच मी घेऊन येईल, लवकर सगळे ट्रॅव्हल ब्लॉग्स.